हॅलो, हाय, नमस्ते. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी एका क्रीमबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे. मार्केटमध्ये खूप साऱ्या कंपन्यांचे खूप छान छान ब्रँड्स ऑलरेडी अवेलेबल आहेत. पण मी माझ्याकडे एक अवेलेबल असलेल्या प्रॉडक्टबद्दल माहिती सांगणार आहे. त्या क्रीमचं नाव काय आहे ते आधी बघून घ्या. हायल्यू जेल प्लस क्रीम. ही क्रीम म्हणजे याच्यामध्ये हायल्युरॉनिक ॲसिड आणि ग्लिसरीनचं कॉम्बिनेशन आहे. ही क्रीम ज्यांची मॉइश्चर म्हणजे ऑइली स्किन आहे, ॲक्ने प्रोन स्किन आहे, त्यांच्यासाठी बेस्ट मॉइश्चरायझर म्हणून काम करणार आहे. आणि ज्यांची स्किन ड्राय आहे त्यांच्या स्किनसाठी सुद्धा ही परफेक्ट आहे. फक्त कंपल्सरी मॉइश्चरायझर अप्लाय करावं लागेल त्यांना. म्हणजेच ही क्रीम अप्लाय केल्यानंतर मॉइश्चरायझर लावणं गरजेचं असतं. आता ही क्रीम काय करते, तर जेव्हा आपण फेस वॉश करतो थोडासा कोरडा करतो म्हणजे थोडासा ओलसर असतो, त्यावेळेस जर आपण ही क्रीम लावली तर ही क्रीम काय करेल, आपल्या चेहऱ्यातलं मॉइश्चर लॉक करेल आणि दिवसभर स्किनमधला ओलावा टिकवून ठेवण्याचं काम करेल. सो मॉइश्चर लॉक होण्यासाठी, चेहरा दिवसभर हायड्रेटिंग दिसण्यासाठी ही क्रीम मदत करते. तर ही क्रीम अजून कुठे मदत करते, तर फाईन लाईन्स, रिंकल्स किंवा एजिंग प्रोसेस आता स्टार्ट होणार आहे त्या केसमध्ये जर आपण 2 टाईम लावायला सुरुवात केली तर या क्रीममुळे बराचसाच फरक पडू शकतो. अर्थात फक्त क्रीम लावून ह्या गोष्टी कमी होणार नाही आहेत. त्याच्यासाठी प्रायमरी गोष्टी जसं की तुमचा डाएट, डेली लाईफस्टाईल, तुमचं जे रुटीन आहे, किती पाणी पिताय दिवसभरात, ह्यासुद्धा गोष्टी खूप महत्त्वाच्या असणार आहेत. पण सेकंडरी ऑप्शन किंवा एक मेंटेनन्स म्हणून तुम्ही अशा क्रीम्स वापरू शकता. फक्त ज्यांची स्किन सेन्सिटिव्ह आहे त्यांनी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घेतला पाहिजे. 18 वर्षाच्या पुढील लोकांनीच या क्रीम वापरायच्या आहेत. आणि पॅच टेस्ट नक्कीच करून बघा. स्किनला जर काही इजा झाली नाही तर तुम्ही ही क्रीम रेग्युलर वापरू शकतात. तर बघा ही क्रीम कशी वाटती आहे. हे क्रीम युबिक कंपनीची आहे. तुमच्या जवळच्या मेडिकल स्टोअरमध्ये तुम्हाला मिळून जाईल. ज्यांच्याकडे नाही मिळत त्यांनी मेडिकल स्टोअरमध्ये जर ऑर्डर दिली तर ते मागवून देतात. सो एकदा ट्राय करायला काहीच हरकत नाही. तुम्हाला माझा जर व्हिडिओ, मी दिलेली माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. ज्यांना याची गरज आहे त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि मला फॉलो करा. थँक्यू.